थिरकणारे पाय, डोळे दिपवून टाकणारे लेझर लाईट्स, कानठळ्या बसवणारा आवाज आणि हजारो तरुण तरुणींची गर्दी. आजची तरुणाई वीकेंडला रिफ्रेश होण्यासाठी अशाच भव्य लाईव्ह कॉन्सर्टकडे धाव घेते. 4-5 हजार रुपयांची महागडी तिकीटं काढून ही तरुणाई तिथे पोहोचते. पण याच झगमगत्या दुनियेच्या मागे एक काळोख लपलाय, जो आपल्याच घरातल्या तरुण मुलांना गिळंकृत करतोय. मुंबईच्या वरळी परिसरातून नुकतीच एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर येते. एका प्रसिद्ध म्युझिक कॉन्सर्टमध्ये नाचता नाचता एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. शनिवारच्या रात्री वरळीतील नामांकित NSCI डोम इथं काय तर क्लाइंग क्वेस्टलर ऑल नाईट लॉंग या एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील इलेक्ट्रॉनिक आणि हार्ड टेक्नो म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो तरुण तरुणी 4 ते 5 हजार रुपयांची महागडी तिकीटं काढून तिथे पोहोचली. रात्रभर चालणाऱ्या या शो मध्ये गाण्याच्या तालावर सगळेच हे बेभान होऊन नाचत होते. पण पहाटेच्या सुमारास अचानक या आनंदाचं रूपांतर एका भयानक शोकांतिकेत झालं. माहीममध्ये राहणारा 28 वर्षीय वृषभ गांगुर्डे हा आपल्या मित्रांसह तिथे आलेला आणि नाचत असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीनं ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याच कॉन्सर्टमध्ये आलेली एक 31 वर्षाची तरुणी सुद्धा बेशुद्ध पडली, जिच्यावर सध्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की नेमकं असं घडलं काय की या तरुणाचा जीव गेला. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमानंतर तिथे उपस्थित असलेले अनेक तरुण तरुणी पूर्णपणे शुद्धच नव्हते. मद्यप्राशन आणि अतिउत्साहात नाचल्यामुळे शरीरातील पाणी कमी होणं म्हणजेच सिव्हिअर डिहायड्रेशन हे या मृत्यूमागचं प्राथमिक कारण असल्याचा अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र यात ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांचं सेवन झालं होतं का, या दिशेनं सुद्धा पोलीस तपास करतायत. या तरुणीनं पोलिसांना सांगितलं की तिने कॉन्सर्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात दारू आणि एनर्जी ड्रिंक हे मिक्स करून प्यायली होती. ताडदेव पोलिसांनी आता या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या कार्यक्रमाच्या आयोजकांवर म्हणजेच इव्हेंट ऑर्गनायझर्सवर थेट गुन्हा सुद्धा दाखल केलाय. मुंबईत अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. या घटनेच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात गोरेगावच्याच नेस्को इथल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये अशीच धक्कादायक घटना घडलेली. तिथं MBAचे शिक्षण घेणाऱ्या 2 उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा संशयास्पद ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेला. गोरेगावची घटना अजून जुनी झाली नव्हती, तोच आता वरळीतल्या डोममध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मद्यधुंद वातावरण आणि अशा पार्ट्यांमध्ये तरुणाई स्वतःवरचा ताबा गमावत चालली आहे. वाढती गर्दी, योग्य वैद्यकीय व्यवस्था नसणं आणि त्यात मद्य किंवा ड्रग्जची नशा हे समीकरण जीव घेणं ठरतंय. या संपूर्ण घटनेवरून आजच्या तरुणाईला आणि विशेषतः पालकांना विचार करण्याची गरज आहे. 4-5 हजारांचं तिकीट काढून मिळालेला हा आनंद नेमका कोणता आहे, जो थेट मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जातोय. मित्रांसोबत एन्जॉय करणं चुकीचं नाहीये, पण तिथे स्वतःच्या आरोग्याचे आणि मर्यादेचं भान ठेवणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे आपली मुलं ही वीकेंडला कुठे जात आहेत, कोणत्या मित्रांसोबत आहेत आणि कोणत्या संस्कृतीच्या आहारी जात आहेत, याकडे आता पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. क्षणिक सुखासाठी स्वतःचा अनमोल जीव हा धोक्यात घालू नका. या पूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.